तर ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही तर ते सुरूच राहणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधान मोदींच्या डोक्यात 101 प्लॅन असं दिलीप देवधर यांनी म्हटलं। यापुढे काय होणार हे सामान्यांनी समजून घेतलं पाहिजे असं देखील देवधर म्हणाले। संघ परिवार मोदी आणि भागवत एकच, नाराजी राजी आली कुठे असं देखील देवधरांनी म्हटलंय। दिलीप देवधर सर आपल्या सोबत आहे। सर, ऑपरेशन सिंदूर नंतर आपण युद्धविराम दिला, तुम्ही या युद्धविरामाला कसं बघता? पहिले म्हणजे नरेंद्र मोदी काय आणि कोण हे समजून घेतलं पाहिजे। मोदी सतत 24 तास ॲक्शन मोडमध्ये असल्यामुळे इथे सीज फायरही नाही आहे, इथे पॉजही नाही आहे। इथे पंतप्रधान मोदींच्या 101 किंवा 100 प्लॅन्सपैकी एक प्लॅन यावेळेला अंमलात येतोय, या दृष्टीने ऑपरेशन सिंदूरकडे बघितलं पाहिजे। त्यामुळे मी आधीच सांगितलं की आधीचे 2 ऑपरेशन आणि हे सिंदूर हे तिसरं, तर हे ऑपरेशन पूर्ण नाही झालं, सुरू झालंय। आणि त्यामुळे काय काय होईल हे जे युद्धतज्ञ आहेत दे कॅन इमॅजिन। जनसामान्यांनी समजून घेतलं पाहिजे की काय काय होणार आहे। संघातले काही घटक नाराज आहे सीज फायरमुळे, अशी ही चर्चा आहे, तुम्हाला काय वाटतं? ISIचे एजंट भारतामध्ये भरपूर आहे आणि ISIचे एजंट अफवांची शेती करत असतात। त्यामुळे संघ परिवार म्हणजे मोदी भागवत एकच असताना एकात्मतेने, नुसते मोदी भागवत नाही, अपोजिशन हिंदू मुसलमान भारतातल्या तमाम जाती वर्ण एकत्र युद्ध लढत असताना नाराजी राजी मतभेद हे बोलणं हेच ISI एजंट जगातले आणि भारतातल्यांचं काम आहे। त्यामुळे नाराजी वगैरे काही नाही। तुनिस्तान असो ते म्हणणार आहे आम्हाला पाकिस्तानचं रानटीपणा नको आहे, आम्हाला लोकशाही पाहिजे, आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला प्रगती पाहिजे, आम्हाला ज्ञानयुगीन समाज पाहिजे। ते त्यांची डिमांड आहे आणि ते होणार का, तर याचं उत्तर आहे होणार आहे। त्या पूर्वतयारीसाठी हा घेतलेली ही स्पेस आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी। कॅमेरामॅन सचिन सयाम यांच्यासह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।